नमस्कार. जवळपास 3 राज्यांच्या काउन्सिलिंगच्या नोटीस पब्लिश झालेल्या आहे आणि या नोटीसनुसार आपल्याला फक्त हे बघायचंय की महाराष्ट्रामध्ये जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तर त्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये काही चेंजेस होऊ शकतील का 2024 मध्ये. आता जर समजा आपण बघायला गेलो तर स्क्रीनवर तुम्हाला जे इन्फॉर्मेशन ब्राउचर दिसतंय तर ते आहे पॉंडिचेरीचं. आता विषय असा पण येऊ शकतो की सर आम्हाला पॉंडिचेरीचं काउन्सिलिंग करायचंच नाही, आम्हाला बाकीच्या राज्यांचं काउन्सिलिंग करायचं, मग याला बघून काय फायदा. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 3 राज्यांचे काउन्सिलिंग सुरू झालेले आहे तर यानुसार आपण एक गृहीत असं समोर काय होऊ शकतं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणते चेंजेस होऊ शकतात तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. तर त्यामुळं हे जे 3 राज्य आहे की ज्यांच्या काउन्सिलिंगच्या नोटीस सध्या पब्लिश झालेल्या आहे तर यांचे जे नियम आहेत 2024 चे तर ते जर बघितले आपण तर जवळपास बाकी राज्यांमध्ये सुद्धा असेच नियम या ठिकाणी थोड्याफार बदलानं लागू होतात. तर त्यामुळेच या व्हिडिओला स्किप न करताना बघणं खूप गरजेचं आहे, कारण आता काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. आपल्या विद्यार्थ्याला कुठं काही त्रास होऊ नये, त्याचं कुठं नुकसान होऊ नये, तर यासाठी आपल्याला नियमांची माहिती असली पाहिजे. तर त्यासाठीच सुरुवातीला हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे तर हे पॉंडिचेरीचं रिलीज झालेलं आहे आणि पॉंडिचेरीच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये जे हेल्पलाईन नंबर आहे तर ते सुरुवातीला तुम्हाला दिलेले दिसतात. आता स्क्रीनवर तुम्हाला यामध्ये एक जे पण सुरुवात केलेली आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर 2024-25 अंडर ग्रॅज्युएट नीट बेस्ड कोर्सेस आणि यामध्ये कोर्सेस जे देण्यात आलेले तर MBBS पासून तर BVSC आणि जे काय समजा AH वगैरे सगळे कोर्सेस असतात तर हे सगळे आपल्याला महत्वाचे हे कोर्सेस MBBS, BDS, BMS तर या 3 कोर्सेसची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी मी त्याला फोकस केलंय. आता हे पॉंडिचेरीचं सुरुवातीला तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहे. आपलं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन रिलीज होईल तर ते CET सेलला असेल आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेले असतील आणि हे हेल्पलाईन नंबर आपल्याला कशासाठी उपयोगात येत असतात. आपल्याला चॉईस फिलिंग करायची किंवा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जर काही चूक झालेली असेल किंवा आपण रजिस्ट्रेशन करत असताना कुठं काही आपलं काम अडकलं तर आपण या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांच्याकडनं माहिती मिळू शकतो. तर त्यासाठी प्रत्येक स्टेटच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये हे नंबर दिलेले असतात. तसेच महाराष्ट्रामध्ये जे इन्फॉर्मेशन बुलेटिन रिलीज होईल तर यामध्ये सुद्धा हे नंबर दिलेले असतील. आता यानंतर जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वगैरे तर हे या ठिकाणी दिलेले आहे. आपण जर याला स्क्रोल करत घेतलं तर जवळपास 4 नंबरच्या पेजवर जे पण माहिती आहे की जी इम्पॉर्टंट आहे कॅन्डिडेटच्या दृष्टिकोनातून तर हे पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात. आता याला जर समजा आपण स्क्रोल करत घेतलं वरती तर टेबल आहे, कंटेंट दिलेलं आहे की यामध्ये सुरुवातीला थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की नेमकी काउन्सिलिंग प्रक्रिया पॉंडिचेरीची नेमकी कशी असेल. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट आहेत की कोणत्या डेटला ही प्रक्रिया सुरू होणार काय. यानंतर काउन्सिलिंग प्रोसेसचा ओव्हरव्ह्यूज की नेमकी प्रक्रिया कशी असेल तर हे या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये देण्यात आलेलं आहे. आपण जर याला स्क्रोल करत घेतलं, आता लक्षात घ्या तुम्ही याला स्किप जर करत असाल तर कदाचित तुमचे काही अपडेट्स मिस होतील. तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करताना व्यवस्थित बघा. जिजाऊ अकॅडमीच्या 2 प्रकारच्या पेड काउन्सिलिंग आहे, एक व्हॉट्सअपचं आणि एक ऍपचं. तुम्ही जर व्हॉट्सअप काउन्सिलिंगला अगोदर जॉईन असाल तर ऍप डाउनलोड करू नका, कारण ऍपचं काउन्सिलिंग वेगळं चालतं आणि व्हॉट्सअपचं काउन्सिलिंग हे 1 to 1 असतं. तुम्हाला व्हॉट्सअप काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर वेगळी मेथड आहे, त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला जर ऍपचं काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल डिस्काउंटेड रेटमध्ये आहे तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. आता जर समजा आपण कॅन्डिडेटचे जे काय सर्टिफिकेटचे जे फॉर्मॅट आहे पॉंडिचेरीसाठी लागणार आहे तर हे जर बघितलं तर हे पेज नंबर 7 वर दिलेलं आहे या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये आणि हे सगळं आपल्याला महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये सुद्धा बघायला मिळतं. जर आपण महाराष्ट्राचं येणारं इन्फॉर्मेशन बुलेटिन बघितलं तर याच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट त्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेले असतात की जे आपण प्रिंट काढू शकतो आणि आपल्याला जो फॉर्मॅट पाहिजे तर तो आपण भरू शकतो, फिल करू शकतो आणि ऍडमिशनच्या टाइमला तो द्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण 18 वर्षाच्या आतमध्ये आहोत, आपलं नाव वोटर ID आपल्याकडे नाहीये, मतदान यादीमध्ये आपलं नाव नाही, वेळेवर जर ऍडमिशनसाठी कॉलेजवाल्यांनी वोटर ID ची डिमांड केली तर आपल्याकडे वोटर ID नसतो, मतदान कार्ड नसतं, मग अशा वेळेस आपण फॉर्म नंबर C भरून द्यायचा असतो, अनेक्झर C म्हणतात त्याला. तर हे सगळं आपल्याला महाराष्ट्राच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये बघायला मिळतं. तो फॉर्म आपल्याला नंतर वेळेवर कॉलेजमध्ये भरून द्यावा लागतो
आतापासून तो भरायचं काम नसतं. आता हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की काउन्सिलिंगच्या ज्या अलॉटमेंट आहे तर त्या कोणकोणत्या कोर्सेससाठी वगैरे होतील. तर हे पॉंडिचेरीचं आहे आणि पॉंडिचेरीच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरला जर आपण या ठिकाणी स्क्रोल करत घेतलं तर त्यांची एक महत्वाची जी प्रोसेस आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर यामधून नेमकं आपल्याला काय बघायला मिळतं बघा. सुरुवातीला तर जे पण रजिस्ट्रेशन आहे, पेमेंट फीज आहे, त्यानंतर चॉईस फिलिंग आहे, तर ह्या सगळ्या ऑनलाईन होणार. कोणाच्याही हाती काहीच नाही. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो ऑफलाईन मध्ये, तर असं काही होणार नाही. पॉंडिचेरीमध्ये सुद्धा हेच दिसून येत आहे बघा. रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर फीजचं पेमेंट दिलेलं दिसतं आपल्याला आणि त्यानंतर चॉईस फिलिंग आहे. यानंतर राऊंड फर्स्टच्या अलॉटमेंट होणार आहे आणि राऊंड फर्स्टच्या अलॉटमेंटमध्ये 2 ऑप्शन आपल्याकडे असतील. एक तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता किंवा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर समजा तुम्ही फ्री एक्झिट घेतलं तर तुम्हाला कॉलेजला जायचं काम नाही, कॉलेजला कॉल सुद्धा करायचं काम नाही, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं तर तुम्ही त्याला सोडू शकता आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता पॉंडिचेरीमध्ये. तर हेच असंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतं. फ्री एक्झिट मागच्या वर्षी सुद्धा होतं, यावर्षी सुद्धा असेल. फ्री एक्झिट म्हणजे काय असतं तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज आम्हाला आवडलं नाही, आम्ही चॉईस फिलिंग जरी केल्या असतील त्या कॉलेजच्या तरी सुद्धा आता आम्हाला त्या कॉलेजच्या नावाचा डीडी सुद्धा काढायचा नाही, त्या कॉलेजला जायचं सुद्धा नाही. थोडक्यात कॉलेजला कॉल पण करू नका, कॉलेजला जाऊ पण नका आणि सेकंड राऊंड मध्ये डायरेक्ट भाग घ्या. तर याला फ्री एक्झिट म्हणतात. तर या फ्री एक्झिट नुसार आपण हे सेकंड राऊंड मध्ये पात्र असतो आणि सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग करू शकतो. तर हे पॉंडिचेरीमध्ये होणार आहे. पण महत्वाचं आपल्याला बघायचं की शेवटचा जो स्पॉट राऊंड आहे तर तो पॉंडिचेरीमध्ये होणार आहे का. महाराष्ट्रामध्ये जसा मागच्या वर्षी एमबीबीएस बीडीएस साठी स्पॉट राऊंड झाला, म्हणजे काय तर कॉलेजमध्ये जाऊन ऍप्लिकेशन करावं लागलं आणि मेरिट लिस्ट ही कॉलेजच्या वेबसाईटवर लागली आणि त्यांनी जे विद्यार्थी त्या ठिकाणी हजर होते ते जर मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये असतील तर त्यांच्या ऍडमिशन करून घेतल्या. आता ही प्रक्रिया पॉंडिचेरीमध्ये होणार का तर उत्तर आहे नो. यांचा एक SVR राऊंड आहे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय SVR. आता हे SVR राऊंड फ्रेश चॉईस फिलिंग फॉर SVR म्हणजे काय तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड. म्हणजे सगळ्यात शेवटी जो राऊंड होणार की जो मागच्या वर्षी इन्स्टिट्यूशनल राऊंड मागच्या वर्षी झाला आफ्टर स्टे वॅकन्सी राऊंड, तर तशा प्रकारचं राऊंड पॉंडिचेरीमध्ये यावर्षी होणार नाही. ही प्रक्रिया एंड होणार आहे आफ्टर स्टे वॅकन्सी राऊंड. म्हणजे जर समजा सीट वॅकंट असल्या तर जो स्टे वॅकन्सी राऊंड होणार तर तो ऑनलाईन होणार, ऑनलाईन चॉईस फिलिंग कराव्या लागणार आणि नंतर मग अलॉटमेंट ऑनलाईनच होणार, अलॉटमेंट लेटर ऑनलाईनच मिळणार आणि तुम्हाला फक्त कॉलेजला जाऊन जॉईन करावं लागणार. थोडक्यात शेवटचा राऊंड हा फर्स्ट राऊंड सारखा सेकंड राऊंड सारखाच होणार. कॉलेजमध्ये जाऊन ऍप्लिकेशन द्यायचं काम पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये बघूया की याच पद्धतीनं हा रूल येतोय का. आता यानंतर आपण जे दुसरा स्टेट घेतोय तर त्याचं एक अपडेट आलेलं आहे तर ते आहे कर्नाटक स्टेट. कर्नाटक स्टेटमध्ये जी नोटीस आहे तर ती 27 तारखेला पब्लिश झालेली आपल्याला दिसते, 27/7/2024. आणि या नोटीसनुसार जर आपण बघायला गेलो, आता आजची जी डेट आहे तर ती 28 आहे म्हणजे कालचीच नोटीस आहे. या नोटीसनुसार जर आपण बघायला गेलो तर ज्यांनी अगोदर ऍप्लिकेशन भरलेलं आहे कर्नाटकचं, मध्ये कर्नाटकची वेबसाईट ओपन झालेली होती, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर कर्नाटकचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्यांना जर लँग्वेस्टिक मायनॉरिटी कोटा क्लेम करायचा असेल किंवा एक कॉलेज आहे बघा की जॉन मेडिकल कॉलेज, तर या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करायची असेल, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला नव्यानं फॉर्म एडिट करायचा आहे. पण आता जर समजा तुम्ही फॉर्मच भरलेला नसेल तर नेमकं काय तर याच नोटीसमध्ये सगळ्यात शेवटी एक पॅराग्राफ दिलेला आहे, बघू शकता तुम्ही सुद्धा स्क्रीनवर, की यामध्ये ऑनलाईन पोर्टल विल बी एनेबल फॉर रजिस्ट्रेशन. हे सगळे कोर्सेस तर हे होणार आहे नवीन कॅन्डिडेटसाठी, हे पोर्टल होणार आहे की जे अगोदर रजिस्टर्ड नव्हते तर त्यांना आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी चान्स मिळणार आहे. कमेंट अशी येऊ शकते की सर कर्नाटकवर तर अजून कोणतीच लिंक नाही. कर्नाटकची लिंक येईल, काही दिवस वेट करा, कर्नाटकची लिंक येणार आहे, नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकणार. जे अगोदर रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत तर त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. जे अगोदर रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत तर त्यांनी आता फॉर्म परत एडिट करायचा का, असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला जर फॉर्म एडिट करायचा नसेल, लागलं तर एकदा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून एकदा बघा पूर्ण फॉर्म तुम्ही व्यवस्थित फिल केलेला आहे का तर, आणि नंतर मग त्याला लॉक करून द्या परत. ओके, आता हे झालं कर्नाटक बद्दलचं अपडेट की जे
27 तारखेला आलेलं दिसतं आपल्याला, 27/7/2024 आणि लास्ट डेट आहे फॉर्म एडिट करण्याची 29, म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता. असं कंपल्सरी नाही की फॉर्म तुम्ही लॉग इनच करून बघा. तुम्हाला जर ते मायनॉरिटी कोटा वगैरे क्लेम करायचा असेल तर नक्की फॉर्म लॉग इन करून बघा. आता यानंतर जे पुढचं अतिशय महत्वाचं अपडेट आहे तर ते आहे यूपी या स्टेटचं. यूपी मध्ये MBBS BDS हे जे कोर्सेस आपण करतो, MBBS साठी कट ऑफ कमी असतो दरवर्षी, यावर्षी सुद्धा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस आहेत. यूपीचं काउन्सिलिंग आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीनं ऑफिसला करत असतो. तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमी कडनं यूपीचं काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही जर आमच्या अगोदर महाराष्ट्राच्या पेड रजिस्टर्ड ग्रुपमध्ये असाल तर आम्हाला कळवा, कारण यूपीची काउन्सिलिंग फीज वेगळी असते, तर ती जर तुम्ही पे करायला तयार असाल तर नक्कीच यूपीचं काउन्सिलिंग हे आम्ही आमच्या ऑफिसला करून नंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल राऊंडनुसार तर त्या कॉलेजला जॉईन करण्यापर्यंत आम्ही तुमचं मार्गदर्शन करत असतो. नक्कीच तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता सध्या यूपीच्या काउन्सिलिंग फीज आम्ही सध्या घेणं सुरू केलेल्या आहेत. नंतर असं व्हायला नको की सर आम्ही महाराष्ट्राच्या रजिस्टर्ड ग्रुपमध्ये होतो, आम्हाला यूपीचं काउन्सिलिंग करायचं होतं पण वेळ होऊन जाईल, कारण लिमिटेड ऍडमिशन आम्ही घेतो त्यानंतर ते सगळं क्लोज करून टाकतो. आता बघा यूपी मध्ये जर आपण बघायला गेलो तर हे जे नोटीस आहे तर हे जवळपास 26 जुलैला आलेलं दिसतं, दिनांक 26 जुलै 2024 आणि या नोटीसनुसार आपल्याला जवळपास हे 11 पेजेसचं PDF आहे आणि सर्व दिलेलं आहे की यूपी मध्ये नेमकं इलिजिबिलिटी काय राहील, त्यानंतर यूपी मध्ये जर आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल तर नेमके राऊंड कसे होतील, पंजीकरण हे बघा या ठिकाणी एक पॉइंट दिलेला आहे पंजीकरणवाला. तर पंजीकरण म्हणजे नेमकं काय असतं तर रजिस्ट्रेशन. यूपी वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. यूपी वेबसाईटवर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. एक नोडल सेंटर घ्यावं लागतं की ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. महत्वाचे काही बदल यावर्षी यूपीनं आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये केलेले दिसून येतात या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार. पण हे सगळं गाईड न करताना आम्ही तुमची काउन्सिलिंग प्रक्रिया ऑफिसमधूनच करून घेतो, तर त्यामुळं व्यवस्थित ही सगळी प्रक्रिया केली जाते. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. यूपी मध्ये जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुमची तयारी नेमकी किती असायला पाहिजे, तर यासाठी तुमचं वेबसाईटचं डिपॉझिट हे 2 लाखापर्यंत असायला पाहिजे आणि कॉलेजची फीज ही साधारण 11 लाख 12 लाख 13 लाख 14 लाख पर इयर पर्यंत जाते. MBBS साठी मी विषय करतोय. BMS च्या यूपीच्या फीज वेगळ्या असतात, 2.25 लाख 2.5 लाख 2.5 3 लाखापर्यंत BMS ची फीज यूपी मध्ये जाते. त्यासाठी जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर नक्की आम्हाला कळवा. बघा महत्वाचं आहे की आता काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कोणते बदल होतील. आता जशी समजा अदर स्टेटची नोटीस आली तर तशी महाराष्ट्राची नोटीस सुद्धा येऊन जाईल, कारण आपण जर बघितलं तर या 3 स्टेट म्हणजे यूपी आहे, कर्नाटक आहे, पॉंडिचेरी आहे, या तिन्ही स्टेटच्या नोटीस आलेल्या आहे आणि काउन्सिलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होईल. महाराष्ट्राची नोटीस सुद्धा लवकरच येऊ शकते. ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत सगळे प्रोसेस स्टार्ट होऊ शकतात, तर त्यामुळे तुम्ही तयारीत असलं पाहिजे. तुम्ही जर आतापर्यंत कोणतीही तयारी केली नसेल, तुमचे डॉक्युमेंट्स ओके नसतील तर पुढे तुम्ही अडचणीत याल. जर नवीन असाल युट्यूब चॅनल जे आहे जिजाऊ अकॅडमी सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळपास पूर्ण काउन्सिलिंग पब्लिक व्हिडिओज मधून आम्ही करत असतो. असं काही कंपल्शन नसतं की तुम्ही पेड काउन्सिलिंगच घ्यायला पाहिजे. पण आता जर समजा आपण बघायला गेलो यूपीचं, तर जे नोडल सेंटर असतात की ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात ऑनलाईन, आणि जर समजा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही वेबसाईट प्रॉब्लेम असेल, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रेड मार्क मध्ये आलेलं असेल की या ठिकाणी तुमचं काहीतरी डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेलं नाही, मग अशा वेळेस आपण नोडल सेंटरवर जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं. फिजिकली जाऊन तिकडं सगळे प्रॉब्लेम्स जे तर ते सॉल्व्ह केले जातात. तर यासाठी जवळपास 20 नोडल सेंटर यूपीचे देण्यात आलेले आहे. बघूया महाराष्ट्रामध्ये अशी प्रक्रिया काही होते का, आपल्याला नोडल सेंटर वगैरे मिळतात का. आतापर्यंत असं काही महाराष्ट्रामध्ये नोडल सेंटर देण्यात आलेलं नव्हतं, पण यावर्षी असं काही बदल होतोय का, तर हे बघणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं हे जे पण इन्फॉर्मेशन आतापर्यंत मी तुम्हाला दिली तर ही नक्कीच तुम्हाला जर समजा इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबत सबस्क्राईब बटन आहे तर त्यावर क्लिक करा. जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण नंतरचे येणारे अपडेट्स हे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तुमचं काही अपडेट मिस व्हायला नको. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.